भूमिपुत्र बॉईज गिरीशला केलं मी छावा वर्सेस बॉयज आहे ना आता. धीरज मोबाईल लागेल तुझा. दुसरा कोणाचा बसला आपण तुझा घे. कोणाचा मोबाईल आहे मोबाईल दिली तुला जेवणासाठी गर्दी करू नये त्या ठिकाणी. जेवणासाठी गर्दी करू नये. हा बघ दुसरा चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 20 मिनिटाचा अवधी. बॅट्समन कोण आहे? वर्णव आणि योगी. बॉलर निखिल. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती चांगली सुवर्ण संधी उपलब्ध होती, परंतु कीपर कडून थोडीशी चूक आणि कॅच झाला ड्राय. वर्णव याची महत्वाची विकेट. हा झेल घेतला असता तर मोठा मासा गळायला लागला असता. सोडला यार, गोळा सोडला. निखिल याच्याकडून अतिशय चांगल्या टप्प्याची गोल मारली. पहिलाच चेंडू आणि एक सुवर्ण संधी उपलब्ध होती. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चांगला समाचार घेतलाय. थेट स्टेडियमच्या बाहेर जातो चेंडू, कारण येतो हा षटकार. बॉईज यावेळेस मात्र आखोटाबाचा चेंडू होता आणि हा जातो घोषित क्षेत्रात. एक धाव निश्चित. 7 फलकावरती आलेले आहेत 7 धावा. यावेळेस मात्र अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या पुढे सरसावते 8 धावा. नक्कीच पहिला झेल सोडणं आता कदाचित महागडं ठरू शकतं. आणि यावेळेस उभा केला चेंडू. फिल्डर होतो का खाली, मात्र चेंडू जाऊन पडतोय नो मॅन्स रिजन मध्ये. 2 धावा निश्चित. 2 धावा होतात पूर्ण. धावसंख्या पोहोचते 10 धावांवरती. आणि यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली चेंडूने. चांगला कलेक्ट केला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा घोषित क्षेत्रात चेंडू जाताना षटकाची समाप्ती. एका षटकानंतर धावसंख्या येऊन पोहोचते 11 धावांवरती. सर्व खेळाडूंना विनंती आहे, कृपया लाईन वरती थोडं उभं राहा. जेवणासाठी कोणी गर्दी करू नये.
यावेळेस मात्र आखू टप्प्याचा चेंडू होता आणि एक धाव धावून पूर्ण खेळ करतायत. सरवला गेला. यावेळेस मात्र आकाशात फिल्डर येतोय खाली. होतोय का झेल? नाही. हा झेल व्हायला पाहिजे होता परंतु KK11चे फिल्डर्स थोडेसे ते कॉल देण्यात चुकले आणि पुन्हा एकदा जीवनदान. मागच्या षटकामध्ये देखील एक जीवनदान आणि या षटकात देखील पुन्हा एकदा जीवनदान. ग्राउंडेड फटका यावेळेस आणि अडवलाय बॉल. तीन बॉल झाले ना रे. 3 चेंडू 14 धावा. पुढचा चेंडू. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन परंतु थेट बॅटवर होता हा चेंडू आणि झेल टिपलाय का? पंचांचा बोट आकाशाकडे याचाच अर्थ झेल टिपलाय. नवीन फलंदाज बॅटिंग क्रीजवर प्रसाद. यावेळेस मात्र चिप केला कव्हरच्या दिशेने. रनआउट होतोय का? भानुमाताचं ठरतंय. पंचांचा काय इशारा येतोय? नॉट आउट. यावेळेस मात्र थेट बॉल लागला असणार प्रणव प्रसादला. षटकाची समाप्ती. 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 16. कॅमेरामॅन धीरज.
पुन्हा एकदा आखून टप्प्याचा चेंडू हा मात्र यावेळेस विस्फोट आणि एक धाव निश्चित पूर्ण होते. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी नक्कीच भगवान याच्याकडून. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. धाव फलकावर आहेत 17 धावा. कदाचित आपल्याला या सामन्यात या टुर्नामेंट मधली पहिली लो स्कोरिंग मॅच या सामन्यामध्ये पाहायला मिळू शकते. बघूयात पुढचा चेंडू भगवानचा. यावेळेस मात्र बॅट खाली होता चेंडू आणि पाठवलं थेट विदाउट पासपोर्ट अमेरिकेला, कारण चेंडू गेला षटकारासाठी. भगवानचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. थेट षटकार. प्रसाद याच्या तळपत्या बॅटीतून येतोय खणखणीत षटकार. धाव फलकावरती आलेले आहेत 29 धावा. या षटकाची सुरुवात नक्की चांगली झालेली असली तरी शेवट मात्र थोडासा इथे खराब होऊ शकतो. पुढचा चेंडू भगवानचा आणि पुन्हा एकदा मोठा फटका. झेल होतोय का नाही, झेल सुटलोय आणि एक टप्पा जातोय चेंडू सीमारेषा बाहेर चौकारासाठी. शेवटचे 3 चेंडू षटकार षटकार आणि एक चौकार. एकूण या षटकामध्ये धाव संख्या आलेली आहे 17 आणि टोटल धाव संख्या झालेली आहे 33 धावा. नाही 33. जेवतो थांब ना. 33. आणि यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने भिरकावलेला हा चेंडू पंचांचा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. येतोय घोषित क्षेत्रात 1 धाव. चौथ्या षटकाची सुरुवात 1 धावेने. परतून एकदा मॅच कडे. यावेळेस मात्र 1 धाव नक्कीच मिळेल. सर्व संघ मालकांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. संघ मालक, सर्व संघ मालक कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा. यावेळेस मात्र अवांतर चेंडू अवांतर धाव वाईडच्या स्वरूपात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कळा घेऊन चेंडू जातो घोषित क्षेत्रात. 1 धाव निश्चित. तीन बॉल 4 आले ना, एक वाईड आला.
एक वाईट आला. एक वाईड आला, एक वाईड आला. आणि यावेळेस मात्र मोठा फटका, परंतु घोषित क्षेत्रात फक्त आणि फक्त एक धाव. 3 बॉल आला. 3 बॉल 5 आले. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने भिरकावलेला हा चेंडू घोषित क्षेत्रात जातोय. येथे एक धाव. 39 झाला ना. 38. 5 बॉल 6 आले यावरला. 5 बॉल 6 आले. ए तू वाईट गेलेला यांनी पकडलाय. नाही नाही हा पण वाईटचं इकडे. कडा लागते, परंतु जातोय चेंडू घोषित क्षेत्रात. एक धाव निश्चित होते. एक धाव आता. झालं बघा. 6च्या 6 वंडी. 40. हा 41. पहिल्या इनिंगची समाप्ती होते आणि धाव संख्या झालेली आहे 40 धावा. जिंकण्यासाठी आवश्यक असेल ते म्हणजे 41 धावांची. विनायक पाटील माईकशी संपर्क साधा. विनायक पाटील, शुभम करडे कुठे असतील तर शुभम करडे. कोकणी स्ट्रायकर कर्णधार check. कोकणी स्ट्रायकर्स टॉस उडवून घ्या. टॉसचा बॉस शिवाजी स्मृती संघ. टायमर सुरू झालेला आहे. सुरुवात करायची सामन्याला. 20 मिनिटाचा अवधी असणार आहे. 4 षटकं संपवायची आहेत. जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता. सुरुवात
अविनाश जाधव बॉलर हे बॉलरचं नाव काय रे पहिला चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. एक धाव. स्ट्राईकला कोण आहे स्वप्नील काय डिक्लेअर झालं हे कोणाकडे कटर आहे का कटर हे चावी दे ना. यावेळेस मात्र अवांतर धाव. एक्स्ट्राज मध्ये बाईड. हे धीरज निहारला बोलव माझी गाडी घेऊन गेलाय घरी गेलाय वाटतं किती आहे किती आहे नाव गर्दी झाली फ्री दिली का याचा पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. यावेळेस मात्र थोडासा खाली राहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर आणि एक धाव पूर्ण. तीन बॉल झाले पहिला एक आला नंतर वाईड आला नंतर एक मोला प्लस आला डॉट आले का डॉट नाही आला पहिला एक रन एक वाईड आला हा परत नऊला एक आला ना. 9+1 आणि आताचा एक आला ना आताचा एक रन लावला हां स्ट्राईक चेंज झाली 2 बॉल 5 झाले ना यावेळेस मात्र फिल्डर येतोय खाली आणि प्रसाद याने अतिशय नाही याच्या आधीचा बॉल हे झाला अरे 3 बॉल 5 अतिशय सोपा असा झेल टिपलेला आहे. गडी होतोय बाद जातोय परत पवेलियन मध्ये. पहिला एक काढला पहिला एक काढला मग वाईड आला मग एक नऊला प्लस आला 1 2 3 4 हा बरोबर आणि 5 3 बॉल 5 झाले ना आता आउट कोण झाला मग आउट परत कशाला झाला स्वप्नील आउट झाला हां आता आला कोण रे अण्णा निखिल निखिल पुढचा फलंदाज येतोय ग्राउंड मध्ये निखिल उर्फ अण्णा. आपला हा काय एक आपलं एक मिनिट एक आहे ना 3 बॉल 5 बंद झाला रे यावेळेस मात्र चांगल्या टप्प्याची गोलंदाजी. निर्धाव चेंडू. 4 बॉल 5 ना चालू आहे का बंद आहे आखो टप्प्याचा चेंडू मात्र यावेळेस फिल्डर तैनात लॉंग ऑन रिजन मध्ये आणि एक धाव निश्चित होते. 5 चेंडू 6 धावा. जिंकण्यासाठी टार्गेट आहे 41 धावांचं. 41 धावांचा पाठलाग करताना भूमिपुत्र KK11 संघ. यावेळेस मात्र वारका टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय. जातोय 2 टप्पा सीमारेषे पार चौकारासाठी. षटकाची समाप्ती. एका षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 10 रन्स 10 धावा. जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 31 धावा. मी तिकडे जातो मी जातो तिकडे नाही ना मला जेवला काय ना बॉलरचं नाव काय अरे संदीप सर
तुझ्या तुझा मग तुला माहिती नाही जेवून घ्या म्हणून सांगतो ना तुम्हाला यावेळेस मात्र 2 धावा नक्कीच निश्चित पूर्ण होतील. धावफलक पुढे सरसावतोय, येऊन पोहोचतोय 12 धावांवरती. स्टेप आउट करून मारण्याचा इथे प्रयत्न, मोठा फटका येतोय का? नक्कीच जातोय थेट सीमारेषा पार हा चेंडू आणि येतोय षटकार. सर्व खेळाडूंना विनंती आहे, जर कोणी जेवणाचं बाकी असेल तर जेवण घ्यायचं, व्यासपीठाजवळ यायचं, संपर्क साधायचा. धाव संख्या झाली 18 धावा. यावेळेस मात्र चांगल्या टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय षटकारासाठी. अविनाश यांच्या बॅटीतून एक खणखणीत षटकार. एकूण धावसंख्या झालेली आहे 25 धावा. 41 धावांचा टार्गेट आहे. 25 धावा आलेल्या आहेत बोर्डवर. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु जाऊन पडतोय हा चेंडू नो मॅन्स रिजन मध्ये. एक टप्पा फिल्डरच्या हातात आणि 2 धावा पूर्ण. 27 धावा. पुन्हा एकदा भिरकावला हा चेंडू लेग साईडच्या दिशेने, परंतु पंचांचा निर्णय महत्वाचा ठरतो. घोषित क्षेत्रात जातोय का चेंडू? नक्कीच एक धाव पूर्ण होते. षटकाची समाप्ती. धाव संख्या झालेली आहे 28 धावा. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. चला षटकाला सुरुवात करायची आहे लवकर. तिसरा षटक आहे. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. घोषित क्षेत्रात एक धाव पूर्ण. यावेळेस मात्र अवांतर धाव येते. एक्स्ट्राज मात्र इथे कुठेतरी नक्कीच खर्चिक ठरणार आहेत भूमिपुत्र बॉईज या संघाला, कारण लो स्कोरिंग गेम आहे. अकरा चेंडू 11 धावांची आवश्यकता. आता बॉल टू बॉल चेज.
एक धाव. 10 चेंडू 10 धावांची आवश्यकता. नक्कीच एक मोठा फटका महत्वाचा ठरणार आहे KK11 या संघाला, परंतु चांगल्या लाईन आणि लेंथ टप्प्याची गोलंदाजी जर केली तर मात्र अवघड ठरू शकेल. पंचांचा इथे इशारा येतोय. खेळाडू होतोय इथे बोल्ड यष्टीचित. आता समीकरण बदलतंय. 9 चेंडू 10 धावांची आवश्यकता. आता मात्र समीकरण बदललंय. 8 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 10 धावा. नक्कीच KK11 संघाला आता कुठेतरी अनालिसिस करण्याची गरज आहे. मोठे फटके मारण्यापेक्षा घोषित क्षेत्रात किंवा धावून रन्स पूर्ण करण्याचा आणि जिंकण्याचा इथे प्रयत्न करण्याची गरज आहे. यावेळेस मात्र पंचांचा इशारा. वाईड आणि घोषित क्षेत्रात जातोय का चेंडू. वाईड +1. एकूण 2 धावा येत आहेत. आतापर्यंत चांगलं बांधून ठेवलं होतं या षटकामध्ये, परंतु अतिरिक्त धावेच्या स्वरूपात 2 धावा जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा बॉल टू बॉल स्कोर. 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा अवांतर धाव. 8 चेंडू 7 धावा. क्या बात है. चांगला इथे चांगला बॉल टाकला होता. या चेंडूचं उत्तर मात्र बॅट्समन कडे अजिबात नव्हता. समीकरण पुन्हा बदललंय. 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता. हा शेवटचा चेंडू निर्णायक ठरणार आहे. आतापर्यंत योगी यांनी चांगल्या पद्धतीने बांधून ठेवलंय दोन्ही बॅट्समॅनला. 7 चेंडू 7 धावा. शेवटचा चेंडू या षटकातला. यावेळेस मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय फिल्डरच्या हातात. नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र इथे बॅट्समॅन थोडेसे स्लिप होत आहेत आणि 2 धावा निश्चित पूर्ण. आता मात्र जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे आणि ते म्हणजे फक्त 6 चेंडूंमध्ये. शेवटचा षटक असणार आहे. 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी KK11 या संघाला आणि डिफेंड करण्यासाठी भूमिपुत्र बॉईज या संघाला. भूमिपुत्र बॉईज लवकर षटकाला सुरुवात करायची. आपला टायमर इथे सुरू आहे. जास्त टीम मीटिंग करायची नाहीये.
शेवटचा छोटा गोष्टी 6 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आणि अशा वेळेस जबाबदारी सोपवली जाते म्हणजे किरण याच्यावरती. राईट आर्म मीडियम पेस बॉलर पहिला चेंडू आखूड टप्प्याचा यावेळेस मात्र खेळून काढलाय आणि चेंडू घोषित क्षेत्रात जाता जाता नैसर्गिकरित्या अडकलेला आहे आणि त्याच्यामुळे हे मात्र कुठेतरी खर्चिक ठरणार आहे. ओव्हर थ्रोज मध्ये रन वाटले गेलेत. आणखी एक धाव घेण्याचा इथे प्रयत्न आणि मात्र चौथी धाव घेताना इथे स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन होत आहेत धावचीत. किरण 5 बॉल 2. कीपरचं नाव काय रे? अजित. 5 बॉल 2. बॅट्समन नेम 5 बॉल 2 पाहिजे. 5 चेंडूवर 2 धावांची आवश्यकता आणि अजूनही या मॅच मध्ये भरपूर काही बघणं बाकी आहे असं वाटतंय कारण हा चेंडू होतोय डॉट. 4 चेंडू 2 धावा. पाहूयात शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना जातोय का. यावेळेस मात्र फ्लिक केलाय. घोषित क्षेत्रात 1 धाव निश्चित मिळते. आता मात्र जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. 3 चेंडू 1 धाव. भूमिपुत्र बॉईज शेवटच्या चेंडू पर्यंत फाईट भाग करताना KK11 संघासाठी मात्र आता फक्त औपचारिकता बाकी. जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. पुढचा हा चेंडू यावेळेस मात्र खेळून काढला अतिशय सुंदररित्या आणि हा चेंडू जाईल थेट फिल्डरच्या हातात पण त्याचबरोबर 1 धाव पूर्ण होते आणि यासोबतच भूमिपुत्र KK11 संघाने हा सामना जिंकलेला आहे.